महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तुळजापूर आणि पंढरपूर दौऱ्यावर असून या ठिकाणी विविध विकास कामांचा आढावा घेणार आहेत। त्यांचं आज सकाळी सोलापूर विमानतळावर आगमन झालं। विमानतळावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले। अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले। यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, पोलीस शहर आयुक्त एम राजकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, माजी खासदार श्री सिद्धेश्वर स्वामी, महापालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार, उपायुक्त दीपाली काळे, विजय कबाडे, प्रांताधिकारी सदाशिव पडदुने आणि शहर अध्यक्ष नरेंद्र काळे आदी मान्यवर उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वागतानंतर त्वरित तुळजापूरकडे प्रयाण केले। तेथे विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेतल्यानंतर ते पंढरपूर येथे देखील विविध शासकीय उपक्रमांचा आढावा घेणार आहेत। त्यांच्या या दौऱ्यामुळे सोलापूर, तुळजापूर आणि पंढरपूरच्या विकास योजनांना नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे।